नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रिणींनो बघा, आज खूप छान असं आपल्याला छोट्या मुलीसाठी फ्रॉक शिवणार आहे। एकदम सिंपल कपड्यामध्ये सुद्धा खूप छान असं अम्ब्रेला फ्रॉक मी कटिंग आणि सिलाईसही तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करणार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा व शेअर करायला विसरू नका। तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। या कपड्याच्या ड्रेसमधला ना व्हिडिओ मी तुमच्यासोबत आधीच शेअर केलेलं होतं, तिच्यात ही शिल्लक राहिलेला कपडा होतं। तर म्हणलं की चला ही आपल्याला वेस्ट करण्यापेक्षा चांगलं आहे की आपण 2-3 वर्षाच्या मुलीसाठी खूप छानसा असा फ्रॉक होतो। तर बघा इथे मी ना 4 वर्षाच्या मुलीसाठी ना खूप छान असा अम्ब्रेला फ्रॉक त्याच कपड्यातून शिवते, कारण हा कपडा बरोबर नाही तुम्ही मला दिसतच असेल। तर हा शिल्लक राहिलेला कपडा आहे, जे की ड्रेस शिवून मी शिल्लक राहिलेलं होतं। तर आता हिचा अम्ब्रेला फ्रॉकसाठी बघा मी इथं 4 फोल्ड केलेला आहे, तुम्ही बघू शकता, निम्म्यातून केलं। आणि हिची जी लांबी आहे ना, जी फ्रॉक आहे ना, आपल्याला 25 इंच लांबीचं आपल्याला फ्रॉक शिवायचा आहे। तर बघा त्यासाठी ना मी सगळ्यात आधी ती कमरेचा भाग आहे ना 22 इंच आहे, त्यासाठी बघा इथे 5.5 इंचावरती टिक केलेला आहे। तर आता आपल्याला ना खालचा जी भाग आहे ते सुद्धा आपल्याला 15 इंच यावं असं धरायचं आहे। तर बघा वरती जी कोपऱ्यापासून ना मी 5.5 इंचावरती बरोबर लावलेला आहे। आता सगळीकडे ना 5.5 इंच यावं ह्या पद्धतीने करायचं, जेणेकरून की आपलं जे फ्रॉकचा कमरेचा भाग आहे ना ते एकदम बरोबर गोल होतो। तर आता खालचा भाग सुद्धा बघा 15 इंच घ्यायचा आहे आपल्याला, पण तिचं आपल्याला जे माया धरून असं मी 16.5 इंचाचं घेतलेलं आहे। तर त्या साईडने सुद्धा आपण 16.5 घेतलं, ह्या साईडने सुद्धा 16.5 घेतलं। आता वरून सुद्धा बघा थोडं थोडं पुढे सरकायचं आणि खालून सुद्धा थोडं थोडं पुढे सरकत असं 16.5 इंचावरती बरोबर असं माप लावत जायचं, म्हणजे जेणेकरून की आपला जे खालचा घेर आहे ना एकदम गोल येतो, बरोबर येतो। तर बघा मी 16.5 वरती खालू टिक करते आणि वरती सुद्धा थोडं थोडं पुढे सरकवते। आता बरोबर असं 16.5चं आलं। तुम्हाला इथे ना मार्जिन दिसत नसेल, जेव्हा मी कट करून दाखवेल ना तुम्हाला एकदम बरोबर दिसेल की कसं गोल गरगरीत झालेलं आहे ते। तर बघा अम्ब्रेला फ्रॉकची आता ड्राफ्टिंग तर झालेली आहे, आता मी कट करून दाखवते, कारण असं तुम्हाला दिसत नाही, कारण चॉकचा आणि जे कपड्याचा कलर आहे ती सेमच आहे। तर सगळी कटिंग वगैरे झालेली आहे, अम्ब्रेला फ्रॉकची झाली। आता वरची आपल्याला बॉडीची आणि स्लीवची करायची राहिलेली आहे। तर आता ही ओपन करून दाखवते, बघू शकता खालून एकदम बरोबर आहे, कुठेच कमी जास्त आलेलं नाही आणि गळा सुद्धा कुठेच कमी जास्त जे आपला कमरेचा भाग आहे ना तिथे सुद्धा आलेलं नाही। तर आता जीचे मी 2 भाग केलं, मागचा आणि पुढचं मी वेगळं वेगळं केलेलं आहे आणि वेगळं करून लावलं ना एकदम फिनिशिंगने येतो। त्यासाठी कधी अम्ब्रेला फ्रॉक शिवताना ना वेगळं करूनच शिवायचं। तर आता हे झालेलं आपलं खालचं घेर झालेलं आहे। आता आपल्याला बॉडीचा पार्ट काढायचा आहे। बघा तिला सुद्धा मी 4 असे फोल्ड करून घेतलं, कारण हा कपडा खूप छोटा आहे, त्यासाठी ना आपल्याला छोट्या कपड्यामधूनच आपल्याला खूप छानसा फ्रॉक काढायचा, म्हणून ना कपडा ॲडजस्ट करूनच घ्यायचं। तर बघा जी बॉडी आहे ना वरची आपण 15 इंच खालचं घेर धरलं आणि वरचा जी आहे ना मी तिथे 11 इंच घेतलेला आहे, कारण ती शिवून आपल्याला 10 इंचावरती बरोबर येतो। तर आता वरती मी 10 इंचावरती एक टिक मारून घेतलं। आता ना आपल्याला छातीचा भाग इथे ना 22 इंचाचा आहे, 22चे 4 भाग करायचं म्हणजे बरोबर 5.5 येतं। तर मी इथे ना 6.5 इंच घेतलं, 1 इंचच मी इथे माया ठेवलेला आहे, कारण कपडा थोडंसं कमी होतं त्यासाठी माया मी थोडं कमीच ठेवलेलं आहे। तुम्ही वाटलंच तर 1-1.5 इंच किंवा 2 इंचाचं सुद्धा ठेवू शकता। आता आपल्याला इथे गळ्याचं मार्जिन टाकूया। गळा इथं बघा मी 1.5 इंचाचं घेतलेलं आहे आणि गळ्याची जी लांबी आहे ना ते मी 3.5 इंच घेतलेली आहे। 3.5 इंच एकदम लांबी ना बरोबर येते। आता इथे ना समोरचा गळा ना मी एकदम गोल ठेवलेला आहे आणि मागच्या गळ्याला थोडंसं मी खाली डीप कट केलं, जेणेकरून की आपल्याला हुक वगैरे लावण्यासाठी जे शोल्डर आहे ना मी तिथे बघा 3 इंचाचं घेतलेलं आहे आणि मोंडा जी आहे ना मी इथे 4 इंचाचं घेतलेला आहे। आता मोंड्याला सुद्धा मी शेप देऊन घेतलेला आहे आणि गळा तर मी गोलच ठेवलेलं होतं, त्यासाठी बघा गोलमध्ये कटिंग करून घेतले। मागचा आणि पुढचा गळा मी सेमच ठेवलेला आहे, कारण लहान मुलगी आहे त्यासाठी जास्त काही तिचं डिझाईनचं केलं नाही मी। आता ही मोंडासुद्धा आपण कट करून घेऊया। मोंडासुद्धा ना लहान मुलगी असल्यानं मागचा आणि पुढचा एकदम बरोबरच ठेवायचं, कारण आपण मोठ्यासाठी ना डीपमध्ये थोडंसं कट करतो मोंड्याला, पण छोट्या लेकरांसाठी ना डीपमध्ये करायची गरज नसती। तर आता ही बॉडीचा सुद्धा निघालेला आहे। आता जी शिल्लक कपडा आहे ना त्याच कपड्यामधून आपल्याला स्लीव सुद्धा कट करायचे। तर इथे मी 3/4 स्लीव्स काढलेले इथं, ना जास्त लांब येतं नाही शॉर्ट येतं। तर 3/4 असे मी एकदम ही 7-8 इंचाचे स्लीव्ज आहेत तेवढे कट करून घेतलं, कारण कपडाच माझ्याकडे तेवढं होतं, तेवढ्या कपड्यातच मी ॲडजस्ट करून काढलेले आहे, कारण त्यांना हाफ नको होते स्लीव्ज आणि जास्त लांब ह्या कपड्यात तो होत नव्हते, म्हणून मी 3/4च ठेवलेला आहे। तर आता ही स्लीवची सुद्धा मी कटिंग करून घेतलेली आहे। मी इथं ना जेवढं कपडा आहे तेवढं अंदाजानं कट करून घेतलं आणि परत तुम्हाला मी हिची लांबी दाखवत आहे, कारण कपडा तेवढं नव्हतं की असं लांबी वगैरे सगळं दाखवून कट करण्यासारखं।
तर ही आता स्लीव्ज झालेले आहेत. तर इंचपट्टीनं बघू शकता तुम्ही इथे 7 इंचाचे ते स्लीव्ज झालेले आहेत. 8 इंच आहे पण खालून आणि वरून शिवलं की ते बरोबर 7लाच येतं. तर आता आपण शिवून घेऊया. सगळी कटिंग झालेली आहे. तर बघा गळ्याला सुद्धा असं कपडा नव्हतं दुसरं लावण्यासाठी, त्या कपड्यातलं तर शिल्लक नव्हतंच. तर आता मी ही दुसरं पिंक कलरचा कपडा घेतलेला आहे आणि तिच्यावरतीच बघा जे आपलं बॉडीचं कपडा आहे ना वरचं, ती आपल्याला उलटं ठेवायचं आणि जे खाली आपण जोडलेलं आहे ती कपडा सरळ ठेवून असं जसं गोल गळा आहे ना तसं सिलाई मारून घ्यायचं. तर आधी मी मागचा गळा घेतलेला आहे. मागच्या गळ्याला बघा खाली मी 2.5 इंचपर्यंत असं सरळ सिलाई मारून घेतली आणि वरती आहे तसंच 2.5 इंच बरोबर आलं आणि गळ्याला जसं आपण गळा कट केलं त्याच हिशोबाने इथं मी गळ्याला सिलाई मारून घेतलेली आहे. तर जे आता एक्स्ट्राचं मधलं कपडा होता ती कट करून काढलं, थोडंसं कच मारलं आणि खाली जेवढं हुक लावण्यासाठी मी 2.5 इंचाचं घेतलं होतं तिला सुद्धा कट करून घेतलं. आता हिला फोल्ड करून घ्यायचं. बघा ह्याची जी कोपरे आहेत ना ती कोपरे एकदम व्यवस्थित काढायचं जेणेकरून की आपलं जे गळा ना एकदम फिनिशिंगने बसतो. आता ही सगळं काही फोल्ड करून घेतलेलं आहे. वरून एक मी दाब टिप मारून घेते. जसं आपण सिलाई मारला ना तसंच वरती दाब टिप मारलं की एकदम गळा बघू शकता तुम्ही किती छान गळा बसलेला आहे. आता खालचा जे कपडा जास्त मोठं होतं थोडंसं मी कट करून काढलं आणि हिला बघा खालून असं डबल फोल्ड करून वरून मी सिलाई मारून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही मागचा गळा किती छान असं फिनिशिंगने बसलेला आहे. ही कपडा एकदम सिंपल कपड्याचा सुद्धा ना खूप छान असा फ्रॉक शिवता येतो आणि घातल्यानंतरचा व्हिडिओ तुम्ही थोडंसं क्लिप बघितलेलीच आहे. खूप छान दिसत होता. आता ही मागचा गळा आहे. आता आपल्याला असंच पुढचा गळा सुद्धा शिवून घ्यायचा आहे. तर बघा पुढच्या गळ्यासाठी सुद्धा ना मी त्याच कपडा लावलेला आहे पिंक कलरचाच, कारण दुसरा कपडा नव्हता आणि त्या कलरचे मी कपडे आता ठेवलेले नाही. सगळे कपडे मी जिकडे तिकडे केले. त्यासाठी म्हणलं की चला आता दुसरं काही मधून काही दिसणार नाही म्हणून मी समोरचा सुद्धा गळ्याला तीच कपडा लावलेला आहे. आता गळा कट करून घ्यायचं आणि थोडंसं कच मारून घ्यायचं, कारण गोल गळा आहे लवकर ते सरळ होत नाही. त्यासाठी असं कच मारायचं. खालचा कपडा मोठा होता म्हणून मी कट करून काढलं आणि आता हिला आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर बघा ह्या साईडने आधी अर्धा इंच असं ठेवायचं आणि फोल्ड करून घ्यायचं जेणेकरून की आपल्याला दुसरीकडून सिलाई मारताना सोपं जातं. मी मागच्या गळ्याला ना चौकोनी होतं म्हणून तेवढं करायची गरज पडली नाही आणि पुढचा गळा हा गोल होतो त्यासाठी बघा गुड्या येत्या त्यासाठी आधी सिलाई मारून घ्यायचं आणि परतून असं मी वरून बघा दाब टिप मारलं आणि जे कपडा होतं ना आपलं खालचं तिथून बघा अर्धा इंचाचं असं मार्जिन सोडून आणि एक मी सिलाई मारून घेतली. असं सिलाई मारलं ना आजचा गळा एकदम व्यवस्थित बसतो. आता हिचे शोल्डर जॉईंट करून घेऊयात. मागचा गळा तुम्ही बघितलेच आहे खूप छान असं बसलेलं होतं. आता ह्या साईडला सुद्धा बघा मी अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं आणि सिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही साईडचे सिलाई झालेत. आता आपल्याला स्लीव्ज जोडून घ्यायचे. तर स्लीव्जला बघा आधी मोजून घ्यायचं, कारण स्लीव्ज ना कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असते. कमी जर झाले तर आपल्याला जॉईंट लावायचा असतो आणि जर स्लीव्ज मोठे झाले तर कट करून काढायचं, कारण की जे वरचा भाग आहे ना मोंड्यापासला ती बरोबर एकदम शोल्डर पशीच बसायला हवं. त्यासाठी बघा आधी मेजूनच लावायचं. तर दुसऱ्या साईडचे सुद्धा झालेले आहेत आपले स्लीव्ज लावून. आता जे एक्स्ट्राचं कपडा होतं ती मी कट करून काढलेला आहे, पण जी स्लीव्ज आहेत ना तिला असं जे आपलं कोपऱ्यापर्यंत येतात ती कोपऱ्यापर्यंत आलेल्या स्लीव्जला ना सिलाई मारून घ्यायची आहे. बघा असं 2दा फोल्ड करून घ्यायचं. तुम्हाला मी वरतून तर दाखवतच आहे. 2दा फोल्ड करायचं आणि वरून एक सिलाई मारून घ्यायची. दोन्ही स्लीव्जला ह्याच पद्धतीने आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे, कारण खालच्या स्लीव्जला आपण सिलाई मारलेली नव्हती. तर आता दुसऱ्या साईडचा सुद्धा ना मी स्लीव्ज जोडून घेत आहे. एक स्लीव्ज कसं जोडायचं ते मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा सुद्धा स्लीव्ज त्याच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे. आपण अर्धा इंच मार्जिन ठेवलेलं होतं तर अर्धा इंचच इथे मार्जिन ठेवायचं आणि ही सिलाई मारून घ्यायची आहे. हे स्लीव जोडताना 2दा सिलाई मारायचं, एक सिलाई मारायचं नाही, कारण ती परत जाऊन उकलण्याची शक्यता असते. त्यासाठी एक नाही डबल सिलाई मारून घेतलं. खालचं सुद्धा बघा एक्स्ट्राचा कपडा मी कट करून काढलं आणि जे आपलं कोपऱ्यापर्यंत येतं ना तिथं सुद्धा स्लीव्जला मी इथं फोल्ड करून सिलाई मारून घेतलेली आहे. तर आता आपण खालचा घेर जोडून घेऊयात. बघा खालचा घेर जोडण्यासाठी ना सरळच कपडा ठेवायचा, आपल्याला उलटं वगैरे काहीच ठेवायचं नाही. जे बॉडीचा भाग आहे ना ते सुद्धा सरळ ठेवायचं आणि जे आपलं घेरचा भाग आहे ना ते झालं तर उलटं ठेवायचं आहे. तर बघा बॉडीचं मी सरळ ठेवलं आणि घेरचा जे भाग आहे ना ते उलटं ठेवलं आणि आपण अर्धा इंच मार्जिन सोडलेलं होतं. बघा एकदम बरोबर तेवढं कटिंग केलेलं होतं. बरोबर फेस टू फेस लावलं आणि अर्धा इंच मार्जिन सोडून हिला सिलाई मारून घेतलेली आहे. इथे सुद्धा आपल्याला 2 सिलाई मारून घ्यायचे येतं, कारण ते उकलू नये यासाठी बघा कधीही डबल सिलाई आणि एकावर एक सिलाई जर आली ना तर ती सिलाई उकलणार नाही. तर आता ही आपल्याला मागचा भाग आपण जोडून समोरचं जोडून घेतलं. आता आपला मागचा भाग सुद्धा ह्याच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचा आहे.
तर बघा इथे सुद्धा अर्धाच इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं. ते समोरचा आणि मागचा घेर आपण असं काही वेगळे कट केलेलं नव्हतं, सोबतच कट केलेले होते आणि ती वेगळे काही नसतात, तर सेमच असतात. तर सेमच कट केलेलं होतं. तुम्ही कोणता भाग पुढे किंवा कोणताही मागे लावू शकता. जर इथं डिझाईन वेगळी असती ना तर मागचं पुढचं आपल्याला करायला येत होतं. आता इथे ना आपण खालचा जे घेर होतं ती घेरला असं ना डबल फोल्ड करून सिलाई मारून घ्यायचं आहे. बघा जर तुमच्याकडे पिकोची मशीन असलं ना तर तुम्ही खालून पिको मारून घ्या. आता माझ्याकडे पिकोची वगैरे काही मशीन नव्हती, त्यासाठी बघा मी असं मशीनच डबल फोल्ड करून इथे सिलाई मारून घेतलेली आहे. तर असंच ही सिलाई पूर्ण मागच्या आणि पुढच्या दोन्ही घेरला मारून घ्यायचं. आता दोन्ही सिलाई मारणं झालेलं आहे. आता आपण ह्याची फिटिंग करून घेऊयात. बघा फिटिंगसाठी ना 1-1 इंचाचं मी मार्जिन सोडलेलं होतं, तेवढंच मार्जिन सोडायचं आणि सिलाई मारून घ्यायची आहे. बघा सगळीकडेच मी 1-1 इंच ठेवलेलं आहे. इथे ना कमरेचा आणि छातीचा भाग काही लहान मुलांचं वेगळं नसतो, सेमच असतो. जर तुम्ही मोठ्याचं शिवत असेल ना तर कमरेचा भाग वेगळा असतो आणि छातीचा भाग हा वेगळा येतो. तर बघा खाली सुद्धा मी 1-1 इंचावरती असं पूर्ण घेरपर्यंत सिलाई मारून घेतलेली आहे. आता ह्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आणि आता हिची सगळी सिलाई मारणं झाले ना तुम्हाला मी सरळ करून दाखवते कशा पद्धतीने येतो. आता जे एक्स्ट्राचं थोडं थोडं कपडा क्रॉसमध्ये येतो ती मी कट करून काढलेला आहे. आणि वरच्याला ना इथे बघा मी घेरला 3 सिलाई मारून घेतलेले आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही 2 सुद्धा मारू शकता किंवा मग 4 सुद्धा तुम्ही सिलाई मारू शकता. तर मी इथे 2-2च सिलाई मारून दिलेलं आहे. तर सगळी आता ही फिटिंग झालेली आहे. आता मी तुम्हाला सरळ करून दाखवते. ही किती छान असं ही प्रिंटेडचा सुद्धा अम्ब्रेला फ्रॉक छान दिसतो आणि कुठेच बघा मी लेसचा वापर केलेला नाही, काहीच नाही. एकदम सिंपल आणि सोबर असं ड्रेस शिवलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका. तर चला मग आता तुम्हाला मी सरळ करून दाखवते ही किती छान आलेला आहे ते. बघा हा फ्रॉक ना ह्या मुलीचा नाही दुसऱ्या मुलीचा आहे, तरी सुद्धा बघा खूप छान दिसतो. ही 3 वर्षाची मुलगी आहे. ही फ्रॉक जी आहे ना मी 4 वर्षाच्या मुलीचं शिवलेलं आहे. धन्यवाद.